नमस्कार. आज आपण बनवूया कर्नाटक स्टाईल बोंडा सूप. प्रथम आपण उडदाचे वडे किंवा बोंडे बनवून घेऊ. बोंडे बनवायसाठी मी सालीसकट उडदाची डाळ घेतली आहे. त्याला 7 ते 8 तास रात्री भिजवून ठेवलेला आहे. तुम्हाला वाटतं तर तुम्ही साधी डाळ पण घेऊ शकता. प्रथम त्या डाळीला बिना पाण्याने छान मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे. डाळ वाटून झाली की त्याला छान फेटून घ्यायचं, म्हणजे वडे एकदम फ्लफी होईल. फेटलेल्या डाळीमध्ये किसलेलं आलं, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कढीपत्ता घालायचा. 1 चम्मच जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि डाळीला छान फेटून घ्यायचं. नंतर कढईमध्ये तेल तापवून छोटे छोटे वडे टाकायचे आणि ते वडे मंद आचेवर छान खरपूस असे तळून घ्यायचे. वडे छान क्रिस्पी होतात आणि खायला अगदी फार खमंग लागतात. तुम्ही असे वडे सुद्धा खाऊ शकता. वडे तळताना फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची की वडे मंद आचेवर तळायचे. आता आपण सूप बनवूया. सूपसाठी मी 1.5 वाटी मुगाची डाळ छान धुवून घेतली. मुगाची डाळ कुकरमध्ये टाकायची. त्यात 2 हिरव्या मिरच्या, 2 टोमॅटो, थोडी हळद, थोडा हिंग आणि पाणी आणि 1 स्पून तेल घालून कुकरला छान 2 शिट्ट्या होईस्तोवर वाफवून घ्यायचं. आपली डाळ शिजलेली आहे. डाळीला छान रवीने घुसवून घ्यायचं आणि एकदम स्मूथ पेस्ट बनवायची. डाळीमध्ये थोडं पाणी घालून घ्यायचं. पाणी घालून छान मिक्स करून घ्यायचं. आता एका कढईमध्ये 2 चमचे तूप घ्यायचं. तूप गरम झालं की त्यामध्ये मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता आणि किसलेलं आलं घालून फोडणी तयार करून घ्यायची. आणि त्या फोडणीमध्ये आपण जे डाळीचं मिक्सर केलेलं आहे ते मिक्सचर घालायचं. हे सूप थोडं पातळ असतं, त्यामुळे आवश्यकतेनुसार पाणी टाका आणि चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाकून वरणाला छान उकळी येऊ द्या. नंतर या सूपमध्ये 1 लिंबाचा रस घाला आणि छान उकळी आली की आपलं वरण तयार होतं. एकदम साध्या पद्धतीने सूप तयार झालेला आहे. तुम्हाला तिखट जास्त खायचं असेल तर एक्स्ट्रा हिरवी मिरची किंवा लाल तिखट तुम्ही त्यात घालू शकता. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.